लागू झालेले आहे. कितपत आपली तयारी आहे? महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज माननीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केलेली आहे. या सर्व ठिकाणची निवडणुकीची तयारी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं आणि म्हणून आज आपण बघितलं असेल तर आज नाशिकची पक्षाची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये सर्वांची एक प्रतिक्रिया होती की बाबा आपल्याला महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून महायुतीमध्ये सन्मानाची वागणूक, सन्मानाच्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारची विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. दादा, पण तुम्हाला महायुतीची गरज काय? तुम्ही एकटे शिवसेना म्हणून लढू नाही शकत का? माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाणं आणि ते जे काही निर्णय आदेश करतील त्याचं पालन केलं जाईल. जर समजा तशी परिस्थिती नाही राहिली तर शिवसेनेची 122 जागांपैकी किती जागांपर्यंत आतापर्यंत तयारी झालेली आहे? बघा, पक्ष कोणताही असू दे, मग शिवसेना पण काय पाठीमागे नाही. सर्व जागेंची तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पण कार्यकर्त्यांची भावना आहे की स्वबळावर लढलं तर आपल्याकडे तरी फायदा होईल. आता की बैठकीत अनेकांनी ती इच्छा बोलून दाखवली. साहजिक आहे. आता या निवडणुकामध्ये बराच गॅप झालेला आणि त्यानंतर या निवडणुका संपन्न होत आहेत आणि ज्या पद्धतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये निर्णय करण्यात आले, प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की बाबा आता आपल्याला या निवडणुकीमध्ये संधी मिळू शकते, जनता जनार्दन त्या ठिकाणी आशीर्वाद देईल, न्याय मिळेल आणि या भावना साहजिक असतात. परंतु शेवटी आपल्याला पक्षाचे जे काही आदेश असतात ते पालन करावं लागतं. त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाईल. युती संदर्भात काही पहिली प्राथमिक बैठक वगैरे तुमची भाजपसोबत झाली आहे का? या क्षणाला तर अद्यापर्यंत नाही. मुंबईमध्ये युती होईल असं म्हणतात. ते मुंबई सोडून महाराष्ट्रात नसावी असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी. मी परत एकदा सांगेल की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं अशा पद्धतीचे आदेश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आहेत. त्याप्रमाणे आम्ही पुढे मार्गक्रमण करू. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात घोषणा केली, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढणार. शिवसेनेबाबत असं काही वक्तव्य? आता त्या विषयावर माझ्यासारख्याने वक्तव्य करणं काय उचित नाही. मालेगावमध्ये देखील निवडणुका आहेत. मालेगाव महापालिकेचं काय चित्र वाटतं? आपल्याला माहिती आहे की साधारणतः 85च्या आसपास महानगरपालिकेच्या जागा आहेत. तिथली जी काही सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने साधारणतः एक 25 जागेंवर शिवसेना त्या ठिकाणी निवडणूक लढवते आणि जसं मी आता नाशिककरता सांगितलं त्याच पद्धतीने संपूर्ण मग मालेगाव असेल आणि राज्यासाठी महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाणं, ते सामोरं जात असताना शिवसेनेला सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे. मालेगावमध्ये भाजपने सध्या इन्कमिंग जोरदार केलेले आहेत आणि जे तुमच्या विरोधातील होते ते सुद्धा आता भाजपमध्ये आहे. अशी तुमची विचार मालेगावला? आताच्या घडीला व्यक्तिगत बाबी बाजूला ठेवून शेवटी पक्षाच्यासाठी आपल्याला मार्गक्रमण करावं लागत असतं. मागच्या वेळेस शिवसेना आणि काँग्रेस म्हणून तुम्ही सत्ता स्थापन केली होती मालेगावमध्ये. आता महायुती म्हणून सत्ता स्थापन होऊ शकते का? काय वाटते तुम्हाला एकत्रितपणे काम करायचं? कुठे? मालेगाव नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की तिथली जी काही सामाजिक परिस्थिती आहे ती इतर जागेंच्यापेक्षा वेगळी आहे आणि म्हणून तिथे लगेच उद्या सत्ता स्थापन होईल असा माझा काही दावा असणार आहे.
नाही पण मग राज्यात एका बाजूने मालेगावमध्ये दादा नेमके कोणाच्या बाजूने राहणार आहे? काँग्रेसच्या बाजूने, भाजपच्या बाजूने, काय नेमकं? कुठे मालेगाव नाही, कोणाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय अद्याप तर आम्ही केलेला नाही. खरं म्हणजे आजची जी काही आचारसंहिता घोषित झाली ही आणखी कदाचित 1-2-5 दिवसानंतर हा निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा होती. अर्थात आपल्याला माहिती आहे की माननीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यांनी तो निर्णय केलेला आहे. आपल्या खात्याच्या मागे आदित्य ठाकरे यांनी भाजपला बिल्डर नार्जिनी पार्टी म्हटलंय, तर एकनाथ शिंदे अशा पद्धतीचा वक्तव्य आदित्य ठाकरेंनी आता केलं. मला वाटतं की 100पेक्षा जास्ती जागा लढवून 20च्या आत आमदार निवडून आले. इकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आले. हेच उत्तर काफी आहे. नगर परिषद नुसतंच काहीतरी बडबड करत राहायची, त्याला काय अर्थ नाही. आता नगर परिषद निवडणुकीच्या वेळेला तुम्ही निकाल यायचे आहेत, पण तुम्ही म्हटले होते की शिवसेना नंबर 1 असेल. बिलकुल. महापालिका निवडणुकांमध्ये काय चित्र असणार, तुम्ही बाकी काय नाशिक जिल्ह्यापुरतं मी बोलतो. नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि 21 तारखेला जे काही 11 नगरपंचायतीच्या निवडणुका संपन्न झाल्या, आपण सर्वजण इथं आहोत. 1 क्रमांकाला शिवसेना असेल. गेल्या वेळी महापालिकेमध्ये 66 नगरसेवक होते, ते पण भाजपचे होते इथल्या, आणि नंतर 35 शिवसेनेचे. त्याचा बहुतांश लोक शिवसेनेकडे आलेली आहेत आणि भाजपने 100चं लक्ष ठेवलेलं आहे. तुमचं काय लक्ष आहे? आमचं लक्ष काळवेळ ठरवेल. नगर परिषद निवडणुकीमध्ये आमने रेपाळे सामने साहेब. खरं तर नेते आपले आले होते. आता मनोमिलन होईल का लगेच? महापालिकेच्या वेळी मनोमिलन होणार का? समोर मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं, पाठीमागच्याही निवडणुका आणि याही निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशा प्रकारचे आदेश माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आम्हाला एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून होते. अर्थात स्थानिक पातळीवरच्या काही घडामोडी नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीमध्ये झाल्या. काही ठिकाणी शिवसेनेला सन्मानाच्या जागा मिळाल्या नाहीत आणि मग स्थानिक पातळीवर काही निर्णय झाले. ही वस्तुस्थिती आहे ना, ती नाकारता कसं काय येईल? दादा, आपल्या खात्यासंदर्भातला प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना जी शिक्षा दिली जाते त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत का? जे वसईमधला प्रकार घडला होता, एका विद्यार्थिनीला उर्वशा काढल्या, मृत्यू झाला. हा बरोबर आहे. वसईला पाठीमागे एक दुःखद आणि वाईट घटना झाली. एका बालिकेला उशिरा ते शाळेत आली आणि त्यामुळे त्याला दप्तरासकट उठबशा आणि 100 असलं काढण्याचे त्या ठिकाणी तिथल्या शिक्षिकेने शिक्षा दिली आणि त्यामध्ये ते बाळ मुलगी आजारी पडली. नंतरच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये उपचार करीत असतानाच एक 2-5 दिवसाच्या नंतर त्या बाळाचं दुःखद निधन झालं आणि म्हणून आम्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात गंभीरपणे नोंद घेण्याची सूचना केलेली आहे आणि अशा प्रकारच्या शारीरिक त्रास होणार नाही आणि आणखी काही सूचना त्याचं एक परिपत्रक लवकरच विभाग त्या ठिकाणी निर्गमित करतो आहे. पण यामुळे जे उडाणटप्पू मुलं आहेत किंवा काय सर्व शिक्षा माफ केली तर त्यांना माफ केल्यासारखं असतं? नाही, बघा ना, आता ती बालिका आधीच आजारी होती, मग त्या वर्ग शिक्षिकेला माहीत नाही का? आणि आजारी असलेल्या बाळाला दप्तरासकट 100 उठबशा काढायला लावणं, याच्यामध्ये आपण पण माणूस आहोत ना. आणि या सगळ्या गंभीर प्रकाराकडे तो प्रकार झाल्याच्या नंतर पण आमच्या विभागाने पण सुमोटो काही ॲक्शन चौकशी करणं अपेक्षित होतं आणि ते पण काही स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि म्हणून त्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये शालार्थ आय टी घोटाळ्यात आपल्या नाशिक विभागामध्ये अनेक शिक्षणाधिकारी उपसंचालक अटकेमध्ये जात आहेत, अनेक जण फरार आहेत. काय वाटतंय आपल्याला, या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांनी मिळून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं एक बोललं जातं? मला वाटतं की या संदर्भामध्ये एक SIT गठीत करण्यात आलेली आहे. त्या SITच्या माध्यमातून मागच्या 2-3 महिन्यांच्यापासून चौकशी प्रगतीपथावर आहे. काही डाटा त्यांनी त्या ठिकाणी गोळा केलेला आहे. त्यांना आणखी त्या ठिकाणी काही काळ अपेक्षित होता आणि कारण हा संपूर्ण राज्यव्यापी विषय आहे आणि म्हणून त्या SITला आणखी 3 महिन्याची मुदतवाढ शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. मला वाटतं की संपूर्ण डाटा त्या ठिकाणी कलेक्ट होईल आणि त्या चौकशीमध्ये जे काही पुढे येईल त्या पद्धतीने ज्याने चुकीचं काम केलं असेल तर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. शालार्थ आय टीमध्ये शिक्षण संस्थाचालक पण तेवढेच जबाबदार आहेत, त्यांच्यावर मात्र कारवाई होताना असं नाही आहे. पाठीमागच्या काळातलं नागपूरचं जर आपण प्रकरण बघितलं तर संस्था चालकांवर पण त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की संस्था चालकच ही सर्व प्रोसेस त्या ठिकाणी राबवत असतो आणि म्हणून त्याची पण भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिक्षकांचा वापर मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी केला जातो. त्यांना बऱ्याच वेळेस ते सक्रिय असतात या ठिकाणी इलेक्शनमध्ये. राज्यात 29 महापालिकांमध्ये हा प्रकार होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण काय यांना सूचना देणार किंवा इशारा देणार? आता फक्त शिक्षकांबाबतीतच का विचारता तुम्ही? इतर पण शासकीय कर्मचारी आहेत ना. शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला तुमच्या खात्यात विचारतो. माननीय निवडणूक आयोगाचे या संदर्भातले जे काही नियम कायदे आहेत ते दादा भुसेपासून तर सर्वांनी पाळणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.